तू 55-56 वर्षी सुरू केलंयस यूट्यूबचा तुझा हे प्रवास सगळा. अनेकांना असंही वाटतं की त्यात काय आहे, गाडी काढायची, जायचं, शूट करायचं, टाकून द्यायचं यूट्यूबवर. ते इतकं सोपं नाही आहे, त्यामागे खूप मोठी प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं तू हे सगळं वन मॅन शो आहे तुझा. तूच सगळं करतोस, शूटही तूच करतोस, एडिटही तूच करतोस. या सगळ्यांनी थकायला होत नाही का, ज्याला बर्नआउट हा शब्द म्हणतो आपण. म्हणजे एकीकडे तू जॉब सोडलेला आहेस, तुझा व्यवसाय सोडलेला आहेस, तुला आता फ्रीडम पाहिजे, ते तू अनुभवतोयस. पण दुसरीकडे या परत एका नवीन ट्रॅपमध्ये आपण अडकतो असं वाटतंय तुला? तू मला वाटतं तू ह्या क्षेत्रात आहेस त्यामुळे तू बरोबर पकडलेस. आणि खरंच आहे ते. म्हणजे मी सुरुवात का केली तर मला प्रवास आवडतो म्हणून केली. बरोबर, मी नुसता लिहायचो. मग वाटलं की चला व्हिडिओ करून आपण दाखवूया लोकांना. पण हे दाखवण्यामागचं काय होतं तर ती कदाचित एक अभिव्यक्तीचं हे असेल की आपण काहीतरी करतोय आणि ते लोकांनी आवडावं, लोकांनी त्याची इंटरॅक्ट करावं, लाईक करावं, कॉमेंट करावे. हां, तोपर्यंत माझ्या पैसे काही डोक्यात नव्हतं बरं का, की आपण यूट्यूबमधनं पैसे कमवायचे असं ॲब्सोल्युटली डोक्यात नव्हतं. अजूनही फारसं नसतं. पण तो प्रवास सुरू झाला आणि नंतर असं झालं की हे जे ना यूट्यूबचं अल्गोरिदम हा जो काही प्रकार आहे ना, हे एक चक्रव्यूहासारखं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ओढले जाता. कारण तुला एकदा ते तंत्र समजायला लागलं ना, अच्छा मी असा थंबनेल लावला की असे व्ह्यूज येतात. हां, असं केलं किंवा इतक्या मिनिटांचा ठेवला. काही त्यातले जे तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या जशा तुला कळायला लागतात तसं तू ते करत जायला लागतोस. आणि मग ती तुझ्याशीच एक स्पर्धा तयार व्हायला लागते की अरे माझ्या गेल्या एपिसोडला इतके व्ह्यूज आले होते, ह्याला थोडे कमी आलेत, चला आता पुढचा आपण जरा चांगला करूया. म्हणजे झालं काय की जो आनंद घेण्यासाठी मी प्रवास सुरू केला होता ना तो राहिला बाजूला. आणि हे व्हिडिओचं नवीन सुरू झालं ना, तर आता मला ते भानावर आलोय मी. मला आता ते समजतंय. त्यामुळे तू छान प्रश्न विचारलास की यूट्यूब सुरू करताना काय इंटेन्शन असतं, काय नेमकी भावना असते ती बघायला पाहिजे. हां, मी पैशासाठी आणि व्ह्यूजसाठीच करत असेन तर गोष्टच वेगळी.